दहशत, MIDC टोलनाका अशा महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विविध प्रश्नांवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. पाहुयात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची ही पत्रकार परिषद. 2009-2014 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीचा मी जवळ तुमच्या अनुभव घेतला. या दोन्ही निवडणुकीत तुमच्या फक्त स्थानिक प्रश्नावर चर्चा असते, ती राष्ट्रीय पातळीवर तुम्ही कधीही बोलत नव्हता. आज पहिल्यांदा 2021च्या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रीय पातळीवर भाषण करताय. तुम्हाला असं म्हणायचं की मी परिपक्व झालोय. उत्तर हटके तुमचं कौतुकाचं उत्तर आहे ते, पण पहिल्यांदाच तुम्ही असं कधी यापूर्वी असं कधी आम्हाला जाणवलं? कारण ह्या अगोदर तुम्ही असे परिपक्व प्रश्नच विचारले म्हणजे पत्रकारी परिपक्व व्हायला लागले. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणताय, पण आजपर्यंत काँग्रेसच्या हातात 60 वर्ष सत्ता होती. याबाबत तुमचं काय? या पूर्वीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि काँग्रेसकडे होती, त्यांनी त्याच्यामुळे देशात जे काही लुटमार झाली ती काँग्रेसच्या काळात झाली. लक्षात घ्या, मी हे पहा, तेव्हा लोकशाही होती, पण त्यावेळेस म्हणजे मत व्यक्त करण्याची मुभा होती, जी आज नाहीये. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आज काय परिस्थिती. आज जर कोण काय करायला गेलं तर संपूर्ण जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, मला माहित नाही काय ED, IB, हे सगळे रॉक, हे सगळे हे संपूर्ण सगळे, त्याच्यामुळे कोणी बोलतही नाही. महाराज, आपल्याला असं वाटतं का की नरेंद्र मोदी सरकार किंवा भाजप सरकार या राष्ट्राचं भगवं राष्ट्र करू इच्छित आहे आणि 370 कलम रद्द करण्याच्या पवित्र्यात आता? एक लक्षात घ्या, तुम्ही भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा, पांढरं करा, रंग आहे शेवटी, बरोबर. आज तुम्ही जसं आता मी तुमच्या समोर कॅमेरा घेऊन तुम्ही तुमचे मला प्रश्न जे विचारताय ना, जावा ना तुम्ही लोकांमध्ये, जावा त्यांच्या प्रतिक्रिया या झोपडपट्टीत जावा. आज ज्यांचं तळ हातावरती पोट होतं, त्यांचा रोजगार बंद झालाय, उदरनिर्वाह बंद झालाय, काय करणार? या अगोदर 5 वर्षापूर्वी ज्यांचं राज्य होतं, जसं मगाशी माझे पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला, ठीक आहे, आता त्यांनी जो प्रश्न विचारला त्याला मला असं उत्तर द्यायचंय, जे काय कमी जास्त असेल त्यावेळेस त्यांना रोजगार जरी उपलब्ध होता, आज रोजगार हिसकावून घेतला. आज सगळं ऑनलाईनला सगळी प्रक्रिया राबवली जाते. काय होणार या दुकानदारांचं, त्यांच्यावरती अवलंबून असणार, हे सगळे असे अनेक मुद्दे आहेत. आणि मग कुठं रोजगार जाणार आणि कसं मिळवून देणार? उद्या जर समजा आता आज बँकेत पैसा पडू नये, पण आज नोकऱ्या नाही आहेत, ज्यांच्या होत्या त्या नव्हत्या झाल्या. आज त्यांनी त्यावेळेस ज्यांनी 1 बेडरूमचा फ्लॅट घेतला, असे माझे काय 8-7 महिन्यापूर्वी एक नवरा बायको कुटुंब आलं होतं माझ्याकडं, ढसाढसा रडायला लागले. ते म्हणजे यांची नोकरी गेली. आज आम्ही हप्ते कुठून द्यायचे, बँकांनी तगादा लावलाय, ही एक नाही. आणि असं जर हे जर वाढत झालं तर काय होणार? सगळा विस्कळीतपणा होणार. कोणी कोणाच्या पण घरामध्ये घुसल, कोणी चोऱ्या माऱ्या वाढणार, काय होणार? उद्या जर मला सांगा, ज्या वेळेस संपूर्ण जागतिक पातळीवर जगात रिसेशन चालू होतं, मॉर्गन स्टॅनली सारख्या बँक्स कोलॅप्स झाल्या,
तेव्हा भारतात रिसेशन जाणवलं नाही. कारण की आपल्याकडे एक मन आहे, अंतरून बघून पाय पसरा. आपली सेव्हिंग इकॉनॉमी, आपला कृषी प्रधान देश आहे. सक्षम करायचं होतं तर ऍग्रिकल्चरल इंडस्ट्रियल स्टेटस शेतकऱ्यांना द्यायला हवं होतं. शेतकऱ्यांची आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात. महाराज, नरेंद्र मोदींनी वर्ध्यामध्ये आज झालेल्या सभेमध्ये तुमच्या पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुतण्यानं ताब्यात घेतली अशा पद्धतीची टीका त्यांनी शरद पवारांना केली. पार्टीचे उमेदवार म्हणून पार्टीच्या अध्यक्षांवर केलेली टीकेकडे तुम्ही कसं बघता? अहो, एक लक्षात घ्या, तो पार्टीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत आणि ते चुलते आहेत. अजित पवार त्यांचे पुतणे आहेत. ही वस्तुस्थिती आहे का नाही? बरोबर. का शरद पवार अजित पवारचे पुतणे आहेत? सांगा, कोण कोणाचा पुतणे आहे तुम्हाला माहिती? ते बघून घ्यायचं. त्यांचा कौटुंबिक विषय आहे ना, तो पार्टीचा विषय आहे. माझं काय म्हणणं आहे, कुठल्या पार्टीत कोण काय करते ह्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्यांनी जर बोलायचं असेल ना, इश्यूज घ्या ना. तुम्ही नाव घेऊन कोणाला मोठं नाव कशाला घेत आहे? आज या उद्या नाही. माझं नाव घेतलं उदयनराजे, 5 मिनिटात मी मेलो काय? उद्या तुम्ही XYZ कोणाचं पण नाव घ्याल. हे बघा, तुम्ही इश्यूज कोणी जे घेतले त्या इश्यूज वरती घ्या. यांनी काय इश्यूज घेतले होते? जे सत्तेत आहेत ते, ज्यांनी जे इश्यूज घेतलेत ना, त्यांनी त्या इश्यूज वरती बोलावं. तुम्ही सत्तेत आला त्यावेळेस तुम्ही मी कोणाचंही नाव घेणार नाही. मला काय कोणाच्या व्यक्तीबद्दल करायचंय? माझं वैयक्तिक कोणाशी काय मतभेद असायचं का? कारण नाही. ते वयाने वडील आहेत, त्यांचा आदर करतो. एक वडीलकीच्या नात्याने मग कुठल्याही पक्षातले असो, माझं काही संबंध नाही, काय नाही. समोर आले तर नमस्कार करणार. पण तुम्ही जे इश्यूज घेतले ज्याच्यामुळे लोकांनी, आमच्यासारख्या संपूर्ण अनेक तरुणांनी आणि ज्या देशातल्या लोकांनी तुम्हाला त्या सर्वोच्च सभागृहात तुम्हाला तिथं हे दिलं, सत्ता दिली तुमच्या ताब्यात. तुम्ही ते इश्यूज तुम्ही लोकांना की ते इश्यूज आम्ही घेतलेले हे इश्यूज होते आणि ह्या इश्यूजचं आम्ही हे केलं. तुम्ही ते इश्यूज जे घेतले होते ते, आणि एवढं सगळं बहुमत तुम्हाला बऱ्याच कित्येक सालांनंतर कुठल्या म्हणजे कोणाला तरी एवढं बहुमत मिळालं. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे ना, सगळं तुमच्या हातात होतं की बाबा हे आम्ही केलं, हे केलं. हे सांगा ना तुम्ही लोकांना. आम्हाला अपेक्षित आहे, लोकांना अपेक्षित आहे, लोकशाहीतल्या जनतेला अपेक्षित आहे, राजांना अपेक्षित जो लोकशाहीतला. पर्सनल लेवलची कोणी टीका कोणाला काय घेणं नाही. कोणी काय केलं, ह्यांनी काय केलं, उदयनराजेंनी हे काय केलं, कोणाला गेलंय? मी करतो काय, पण माझी स्टाईल मी करेन काय. कोणी मग माझे मित्र काय म्हणतील किंवा ज्यांचा अति माझ्यावर प्रेम आहे ह्याच्यामुळे काय व्हायचंय, मी काय पण करेन. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचा लोकांचा काही संबंध येत नाही. तुमचे अनेक प्रश्न आहेत, त्याचा माझा संबंध येत नाही ना. जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा आपण लोकांना जे काय आपण वचन दिले असतात त्याचं काय झालं, त्याचं कुठपर्यंत झालं, त्याची काय पूर्तता झाली हे तरी सांगणार आहात का नाही? पुढे तुम्ही जेव्हा लोकांसमोर जेव्हा जाता तर 5 वर्षाच्या कालावधीत आपण काय केलं याचं लेखाजोखा जे असेल ते आपण ते तरी सांगितलं पाहिजे, तरच लोक आपल्याला स्वीकारणार किंवा जुगारणार ना. आणि का देशाची आर्थिक परिस्थिती काय हे तरी लोकांना सांगितलं पाहिजे. आणि लोकांना सांगायचे काय, आज लोकांना सगळ्यांना माहित आहे. लोक आता अक्षरशः काय म्हणजे काय. पण महाराज साहेब, या गेल्या 5 वर्षामध्ये मोदी गव्हर्नमेंटवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मोदी गव्हर्नमेंटवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? मला हे बघा, माझं म्हणणं आहे नाही झालं ना, तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला बरं वाटतं नाही झालं, पण नाही झालं ना.
हा म्हणतात झाला झाला, ह्याला बरं वाटलं, तुम्हाला वाटलं नाही, तुम्ही म्हणला नाही झाला नाही झाला, तुम्हाला नाही झालं, ह्याला वाटलं झाला झाला झालं समाधान झाला नाही झाला विषय तो नाही. तुम्ही हे सोडून द्या ना, झाला नाही झाला कोणाला काय घेतलं नाही. तुम्ही जे इश्यूज घेऊन गेला होता लोकांसमोर मागच्या 5 वर्षापूर्वी, त्याचं काय झालं ते तुम्ही लोकांना सांगणार आहात का नाही? ते झाल्यानंतर मग बघू, ते सांगा ना. आणि जर झालं असेल तर वेल अँड गुड, नाही झालं तर का नाही झालं ते तर सांगितलं पाहिजे ना. एवढी सह माफक अपेक्षा या एक नागरिक म्हणून लोकांनी करू नये. तरुणांनी 2 कोटी लोकांनी जे तरुण आशेने बघत बसले जाऊन आज त्यांच्या जर मनात एवढं जे आज ज्यांना डिग्री घेऊन बसले डिप्रेशन येणार नाही त्या वयात. आणि जर वाम मार्गाला लागले आणि काय जर करायला लागले तर जबाबदार कोण? कम ऑन, म्हणजे हॅव अ हार्ट. महाराज साहेब, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी अगोदर 2 दिवशी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये तुमच्यावर दहशतीचा प्रत्यक्षरित्या आरोप केला. त्यांनी सांगितलं असणार ना मी काय काय दहशत केली, काय केलं काय नाही, ते पण सांगितलं, तपशील सांगितलं. एमआयडीचा एक उपयोग घेतला, साताऱ्यात एमआयडीसी येत नाही येत नाही येत नाही, तुम्ही टोल नाक्यासाठी म्हणता असंही त्यांनी विषय वापरला. हो वा वा चांगले. काय केलं? हप्ते घेतो असं? वा चांगले. अजून त्या 3 मुद्द्यावरच त्यांचं बेसिकली स्टँड बाहेर आहे, बाकी दुसरं काहीच बोलत नाही. काय करणार आपण नाही, पण मेन अजेंडा हा 3 मुद्द्यांचा घेतला. एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा, ज्या वेळेस सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेसचा काळ असा होता की एमआयडीसीला परमिशन फक्त त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी दिली जात होती. बरोबर का नाही? हो का नाही सांगा की नाही? बरोबर. त्यावेळेस हा डिझोन होता, म्हणजे 40% बेनिफिट तुम्हाला WMDC कडनं मिळत, वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे. लोकांची नियत वाईट होती, याला मी जबाबदार नाही. तेव्हा मी असतो तर मी कॉलेजला होतो, पण त्यावेळेसचं जे जिल्हा प्रशासन किंवा त्यावेळेस असणारे जे जबाबदार लोक आहेत किंवा त्यावेळेस असणारे जे बिझनेस त्यांनी इथं उद्योग सुरू केले, त्यांनी ते सबसिडी घेतली, लोन घेतले आणि ते इथनं फरार म्हणजे निघून गेले. अशी अनेक उदाहरणं. त्याला काय मी जबाबदार? प्रश्न दुसरा, दहशतीचा. हो दहशत आहे माझी हाय आणि राहणार. जर एखादा बलात्कार होत असेल तर मी काय उदयनराजेंनी काय बांगड्या घातल्या नाहीत, गप बसून बघत बसला की तो बलात्कार करतोय. एक भाऊ या नात्याने मी जाणार वाचवणार. तुम्ही काय करणार? गप बसणार का वाचवणार का? हो विचारतोय. बलात्कार होत असलं तर वाचवणार मग. आणि हे जे दहशत ते म्हणतात आहे ना, ही ह्याला म्हणतात आदरयुक्त दहशत. आज प्रत्येक ठिकाणी कोणावरती अन्याय होत असेल तर मी धावून जातो आणि मी नेहमी सांगत असतो. सगळे म्हणतात तुम्ही MP आहात, म्हणलं हो मी MP आहे. म्हणलं MP चा लॉंग फॉर्म काय माहिती आहे का? म्हणले सगळे म्हणतात मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणलं ते बाकीच्यांना लागू होतं. म्हणलं मला लागू काय होतं माहिती आहे का? MP मीन्स मिलिटरी पोलीस. जर कोण वेडं वाकडं वागत असेल, सर्वसामान्यांवरती जर अन्याय करत असेल, कोणी खपून घेतलं ते घेत असेल तर मी अन्याय कोणावरती होत असेल तर मी खपून घेतलंय. आणि तिसरं हप्ता. काय आता काय बोलायचं? कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा विचार एवढा महान होता, एवढा महान विचार, एवढा महान त्यांनी विचार मांडला. तो विचार त्यांनी मांडला असा की ह्या संपूर्ण आपल्या सातारा ह्या जिल्ह्यातल्या अनेक
जे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता मग मोठमोठ्या शहरात गेले, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड असे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. पण मानलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ते गेले आणि स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या ह्याच्यावर त्यांनी आज त्या ठिकाणी एक स्वतःचं संपूर्ण एक ठसा उमटवला, एक स्वतःचं आगळं अस्तित्व निर्माण केलं. खरोखर अभिमान वाटतो. आणि आज केवळ अस्तित्व निर्माण केलं नाही, तर आज हे संपूर्ण जे तिथं कामगार म्हणून गेले, आज ते ह्या संपूर्ण मोठमोठ्या शहरांचा ते कणा झाले. आणि याला कारण कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस जो विचार मांडला की हे असंघटित जेवढे कामगार आहेत त्यांना सगळ्यांना संघटित करायचं, आणि तो त्या सगळ्यांना संघटित करून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं आच आली नाही पाहिजे, त्यांना सुरक्षित केलं पाहिजे. त्यांनी करून त्यांचं कुटुंबाची प्रगती होईल आणि ओघाने सगळं त्यांचं संपूर्ण त्यांचं सगळं भविष्यकाळ उज्ज्वल होईल. त्याला संपूर्ण तो कायदा अंमलात आणण्याकरता त्यांना संपूर्ण हे सगळं जे केलं ते मग अनेक लोकांचं योगदान आहे. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, या सगळ्यांनी त्यात फार मोठं योगदान आहे. त्यांच्या हाऊसिंग काय स्कीम्स बीम्स काय जे बरेच हे, आणि हे सुद्धा म्हणजे काय कुठले वेगळे नाही. तिथं जरी ते माताडी असले तरी शेवटी हे ह्या भूमीतलेच आहेत. इथं असले तर म्हणजे आमचे इथं आले की ते मित्रच आहेत, मित्र आहेत, कोणाचे तरी बहीण भाऊ आहेत. त्यामुळे ते सारखं भासवलं जातं की माताडी म्हणजे आम्ही त्यांचं आम्हाला काय त्यांच्याबरोबर वाटत नाही. ते जरी तिथं असले, त्यांचं कुटुंब इथं असतं आणि त्यांचे जे काय अडीअडचणीला आम्हीच इथं असतो ना, म्हणजे आम्ही काय करत नाही अशातला भाग नाही. पण प्रामुख्याने त्यांनी सांगून द्यावं जेव्हा ते असे आरोप करतात दहशत, हेच कॅमेरे घेऊन तुम्ही आता तिथं जावा. आज मला सांगा त्यांचे म्हणजे आमचे जे माझे त्यांनी जे ज्यांच्यावर माझ्यावर आरोप केले त्यांचे जे इतर भाऊ आहेत ते आहेत ना माझ्यासोबत. आणि तसं जर मी अण्णासाहेबांचा विचार जर त्यांचा आदर करत नसतो तर ह्या खंडाळा आणि शिरवाळच्या MIDC मध्ये मी त्या लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या SEZ मध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, त्या कायद्यातच अशी तरतूद आहे की त्याच्यात तसं हे आहे की ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि तोच मुद्दा मी मांडला. मी ते जे त्यांचे मालक आहेत त्यांना मी सर्किट हाऊसला बोलून घेतलं, त्याला सांगितलं, एवढं सांगितलं मेहरबानी करा म्हणून, त्यांच्या जमिनी गेल्या आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. आणि जर तुम्हाला स्किल्ड काय जे असेल ऑपरेटर किंवा जे काय असेल जर तुम्हाला इथं मिळत नसेल तुम्ही दुसरीकडनं कुठनं पण आणा, नाहीतर फॉरेन आणा, काय करायचं ते करा. पण त्यांच्या इथं उलट तुमचं बरं आहे ना, खर्च वाचतो, त्यांचं घर इथं इथं. एवढंच म्हणलं नाही तर माझ्यासारखं वाईट काय, माझ्यासारखं वाईट नाही. तळमळीने बोललो काय की मला माझी मतं माझ्या जीवाभावाचे आहेत. केस म्हणजे किस्सा काय एवढं हे बोलणं झालं सगळ्यांसमोर सर्किट हाऊस सातारा. आणि मग कोणीतरी त्याचा असं अर्थ लावला की मी हप्ते काय मला कळत एवढं काय वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही. सगळ्यात श्रीमंत जगात तर कोणाचं तर उदयनराजे एवढ्या करता की माझे एवढे मित्रमंडळी आहेत, काम करायची गरज नाही. घरातनं जरी मला हकललं तर तुम्हाला एक सांगतो, नाश्त्याला जर एकाकडे गेलो
तो वळून मला नाश्ता देतील. दुसऱ्यांदा दुपारी जेवायला एकाकडे गेलो, वळून जेवण देतील. रात्रीचं वळून जेवण देतील. आणि ज्याच्याकडे पहिल्यांदा नाश्त्याला गेलं त्याचा परत कधी टर्न नंबर लागणार नाही. त्यामुळे तसं आपली उदरनिर्वाहाची व्यवस्था ओके मध्ये करून ठेवली. कसली काय आता आमचं जो माझा कॉपी करणार नाही तो त्याला आळशी असं म्हणावं लागतं. आता काय काय कॉपी करतं ते मला माहिती. मुद्दा मग टोल नाक्यावर सातारकरांना सूट देण्यापेक्षा वसुली करत बसतात, हा सुद्धा मुद्दा होता. एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या मनात एक काढून टाका. हे हा जो टोल आहे तो माझ्या मतदारसंघात नाही. तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा. तुम्ही ते RTI FTI काय असतं ना त्याच्या अंडर जे काय तो फॉर्म मिळतो तिथं जाऊन तुम्ही द्या, ते माहिती घ्या. तो रिलायन्सचा टोल आहे, माझा काही संबंध नाही. तुम्हाला जर काय प्रश्न या संदर्भात विचारायचा तर रिलायन्सला विचारा ना. सारखं असं जसं काय मी रिलायन्स आहे. माझं नाव उदयनराजे अंबानी नाही, माझं नाव उदयनराजे भोसले. मेहरबानी करा. सातारकरांना माफ झाला पाहिजे का टोल, यासाठी काय करणार आपण? काय करणार म्हणजे आता जे सत्तेत आहेत त्यांना विचारा ना. तेच प्रयत्न करणार असे म्हणताय. तेच प्रयत्न करणार म्हणजे कोण करणार? प्रयत्न करून काय होतं? प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही. आणि प्रयत्न झाल्यानंतरच मग या नगरपालिकेची महापालिका होऊ शकते. आलं का लक्षात? खरं आहे का खोटं मला सांगा. महापालिका, मला असं विचारलं महापालिका तुम्ही का करत नाही? अहो मी कसं महापालिका करू? पॉप्युलेशन वाढण्याकरता मी काय करू मला सांगा ना. त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे ना. काय प्रश्नाला उत्तर मी देऊ शकत नाही. तसं आहे. महाराष्ट्रात दुसरा नाही. तुम्ही आता पाचवा कॅल्क्युलेटर घेऊन बसले. 4.5 काय विचारा त्याची वाट बघत बसलोय. त्याचबरोबर जरा तुमचं लवकर विचारा म्हणजे बाकीचे पत्रकारांना सुद्धा संधी मिळेल विचारायला. चला, मला वाटतं ते सगळे दमले असणार. नसेल तर प्लीज विचारा. मला पुढं कार्यक्रमाला जायचं. पण एक सांगतो आपल्याला की जे मी बोललो ते बोलण्यासाठी बोललो नाही. बारकाने आपण विचार करा. गंभीर परिस्थिती आहे. कारण की कदाचित जर चुकीचा विचार झाला तर ही शेवटची निवडणूक होईल. ज्याच्या पुढे निवडणुका होणार नाही. ते रशियात घडलं तसंच होणार. आणि मग इंडियाचं स्पेलिंग नाव इंडियाचं स्पेलिंग काय होईल माहिती आहे? INDIA नाही, SOMILA. इंडिया. लोक विचारते इंडिया स्पेलिंग काय, तर तुम्हाला असंच सांगावं लागेल SOMILA, सोमालिया. कारण की जिथं गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही, तिथं कायदा नाही, काय नाही. आणि असं होऊन द्यायचं नाही. एवढं लक्षात घ्या. प्रश्न विचारणं, तर्कचा वितर्क करणं याला फारसं काय बुद्धिभेद करणं काय अवघड नसतं. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर पोहोचण्याचं काम निश्चितपणे तुम्ही करा. आणि कधी माझं ओपन चॅलेंज आहे. चॅलेंज ह्या हिशोबाने नाही आहे, लोकांच्या हिताकरता. केव्हाही कोणीही जरी असलं तर ह्या मुद्द्यावरती कधी इलेक्शनच्या दरम्यान कोणी ह्याचं उत्तर त्यांच्या मतदारसंघात जे सत्तेत आहेत त्यांनी द्यावं एवढी विनंती मी त्यांना करतो. काय तर घ्या तुम्ही टॉम ते मीट ज्वारी जेरी टॉम ते काय ते असेल ते असेल चालतं. माझ्यावरती उद्या सगळ्यांना आवाहन करतो की
उद्या 9 वाजता सर्वांनी जमाव ही मनापासून विनंती करतो.